नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी अजगर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे। आज जो आपला 8वा धडा आहे त्याचं नाव काय? वीरभूमी पर कुछ दिन। वीरभूमी पर कुछ दिन। तर हा धडात हा पहिला सीझन आहे। तर आपण आज काय बघणार आहे? चला बघूया। पहिला आपण बघणार आहे लेखक परिचय किंवा लेखिका परिचय। आज आपण काय बघणार आहे? लेखकांचा परिचय। तर चला बघूया। कोण आहे लेखिका? रुक्मिणी संगल। कोण आहे लेखिका? रुक्मिणी संगल। तर आता आपण यांचा जन्म परिचय बघूया। परिचय: जन्म 1 सितंबर 1945, बुढ़ाना, उत्तर प्रदेश। परिचय: विभिन्न पत्र पत्रिकाओं में स्वतंत्र लेखन कृतियां, दिनकर के काव्य में जीवन मूल्य और विषय पर शोध प्रबंध। गद्य संबंधी यात्रा वर्णन: इसमें अपने द्वारा किए गए किसी पर्यटन की अपनी अनुभूतियों को प्रकृति कला का पर्यवेक्षण, स्थान की विशेषताओं आदि का लगावपूर्ण वर्णन किया जाता है। प्रस्तुत पाठ में वीरभूमि राजस्थान के जोधपुर, जैसलमेर, चित्तौड़गढ़ आदि विविध स्थानों वहां की कला संस्कृती का सजीव वर्णन किया गया है। इथे जे लेखिका आहे त्याने काय म्हणाले आहे की इथे जे जिथे आपण कुठेतरी फिरायला जाते त्या फिरायला तर खूपच जागा होते। इथे कोणती भूमी आहे? वीरभूमी। जिथे राजस्थान, जोधपुर, जैसलमेर, चित्तौड़गढ़ आदि या स्थानावर किती कला आहे, संस्कृती आहे, हा सगळं तिथे पाहणार आहे आपण। तर चला बघूया। बघा, गाड़ी अपनी गति से बढ़ रही थी। भटिंडा, हनुमानगढ़, लालगढ़ और बीकानेर होते हुए नागौर पहुंची। गाडी जे आहे, आगगाडी जे आहे ते आपल्या गतीवर वाढत जात होती। कुठे कुठे? भटिंडा, हनुमानगढ़, लालगढ़ आणि बीकानेर यात होतून कुठे पोहोचली? नागौरला पोहोचली। यहाँ से मेड़ता पहुंचे तो लगा फिर से पंजाब के आसपास आ गए। यातून मेड़ता असं स्थान आले आहे, त्यातून आम्हाला असं वाटलं की पंजाब इथे कुठेतरी आपण आले आहे, क्योंकि कुछ खेत, हरियाली और पशुधन भी दृष्टिगोचर होने लगे थे। कारण आम्हाला तिथे काय पाहिलं की शेती आहे, खूपच हरियाली आहे, म्हणजे खूप हिरवीगार आहे आणि पशुधन पण आहे, यांचा आपण पाहिले। आमची दृष्टी तिथे गेली आणि आम्ही हा सगळं पाहिले। सायंकाल होते होते अपना गंतव्य स्टेशन जोधपुर आ गया आणि संध्याकाळी झाली होती, त्यातून आपल्याचं स्टेशन होता। कोणतं स्टेशन होता? जोधपुर। इथे आपण आले। आज का हमारा पड़ाव जोधपुर था। आज आम्ही कुठे जाणार होता? जोधपुरला। यो भी सायंकाल हो चुका था आणि संध्याकाळ झाली होती। स्टेशन के समीप होटल में कमरा मिल गया। सामान वहां रखकर थोड़ा तरोताजा हुए आणि स्टेशन या सोबतही आम्हाला होटल मिळाला आणि तिथे आम्ही काय केले? सामानात होटलमध्ये ठेवून खूप जे वारा होती त्यातून आम्ही गेले। 22 दिसंबर अल्पाहार कर एक ऑटो रिक्शा लेकर अपनी पहली मंजिल उमेद भवन की ओर चल पड़े, जो राईबाग क्षेत्र में स्थित है। आणि 22 डिसेंबरला आम्ही काय केले? अल्पाहार म्हणजे काहीतरी नाश्ता केले आणि एक ऑटो घेतली। त्यातून आम्ही पहिली मंजिल, कुठे होती आमची पहिली मंजिल? उमेद भवन इथे गेले आणि त्यातून आम्ही कुठे गेले? राईबागला। राईबाग हा क्षेत्र स्थित यातून गेले। उमेद भवन विश्व का विशालतम भवन महाराजा उमेद सिंह द्वारा निर्मित होने से उमेद भवन कहलाता है। आणि जे उमेद भवन आहे हे सगळं मोठं विशालतम भवन आहे आणि यांना महाराज उमेद सिंह यांनी बनवले आहे, त्यातून निर्मित झाले आहे। इथे यांचं नाव असे दिले आहे, उमेद भवन असं दिलेले आहे। लोक उमेद भवन असं बोलत आहे। चित्तर झील के पास होने से इसे चित्तर भवन भी कहते हैं। आणि चित्तर झील याचा जवळच आहे आणि त्यातून यांना चित्तर भवन असं पण म्हणाले जात आहे। इसके निर्माण में 20 वर्ष का समय लगा। त्याला बनवायसाठी किती वर्ष
लागले होते 20 वर्ष लागले होते। ये भवन अपनी भव्य एवं उत्कृष्ट सज्जा से सज्जित है। हे जे भवन आहे त्याचे उत्कृष्ट सज्जा म्हणजे खूपच चांगलं सजवले आहे, त्यातून हे खूपच उत्कृष्ट आले आहे। इसमें ऐश्वर्य विलास और आमोद प्रमोद के सभी साधन उपलब्ध है। यातून काय काय आहे, ऐश्वर्य आहे, विलास आहे आणि आमोद प्रमोदचे खूपच साधन इथे उपलब्धीतून केलेले आहे। आता आणखीन बघूया। बघा, महल के प्रवेश द्वार पर नियुक्त द्वारपाल ने बताया कि महल के 343 कमरे को होटल के रूप में परिवर्तित कर दिया गया है। त्यातून आम्ही महलला प्रवेश केले, त्यातून नियुक्त द्वारपाल म्हणजे चौकीदार जे उभे होते, त्यातून आम्हाला म्हणाले की महलला 343 म्हणजे 343 असा जो कमरा होता त्यातून हॉटेल रूम मध्ये परिवर्तित केले आहे। म्हणजे जे रूम होता, जे खोली होत्या त्यातून हॉटेल रूम म्हणजे केलेले आहे। किती? 343 कमरे। एक भाग में शाही परिवार रहता है, एका भागात कोणी राहत होते? शाही परिवार राहत होते। आणि होटल में प्रवेश और वहां बैठकर चाय या कॉफी का एक कप एक व्यक्ति पर्यटक के लिए कम से कम 1000 रुपया खर्चा कोई आश्चर्य वाली बात नहीं है। इथे काय म्हणाले आहे? ते खूपच महाग आहे। जेव्हा तिथे तुम्ही हॉटेलमध्ये प्रवेश करताना तिथे तुम्हाला चाय किंवा कॉफी भेटणार आहे आणि पर्यटक जे फिरायला येते ते कम से कम ज्या चाय आणि कॉफीचा किंमत किती आहे? 1000 रुपया आहे। एक व्यक्तीचा, एक माणूसचा 1000 रुपया खर्च होते आणि हे आवश्यकजनक नाही आहे का? चला बघूया। भीतर पर एक म्यूजियम बनाया गया है। भीतर म्हणजे खूपच खाली एक म्यूजियम बनवलं आहे, जिसमें वहां के राजाओं की, उनके क्रियाकलापों की, युद्ध कौशल की अनेक जानकारियां चित्रों के माध्यम से प्रस्तुत की गई है। तिथे काय दिले आहे? तिथे जे राजा होते त्यांची जी क्रियाकलाप म्हणजे जे क्रीडा करत होते, त्यांचं युद्ध कौशल असा खूपच जानकारी तिथे चित्रामाध्यम म्हणजे चित्रकार चित्रातून प्रस्तुत केलेली आहे। भवन का मॉडल भी प्रदर्शित किया गया है आणि भवन यांचा मॉडेल म्हणजे भवन मध्ये कुठे काय आहे काय नाही आहे या चित्रासोबत दिलेले आहे। सब कुछ इतना सुंदर सजीव भव्य और मनोहर था कि दृष्टि से कभी भी चित्र पर चिपक सी जाती। आणि खूपच इतने सुंदर जे जिथे होते सगळं ते खूपच सुंदर सजीव आणि भव्य आणि मनोहर म्हणजे खूपच प्राकृतिक संशोधनाचा खूप आकर्षित ते चित्र जे आहे आपल्याला खूपच आकर्षित करते असं चित्र होते आणि त्यातून दृष्टी आपली चिपकीन जाते, त्यातून उतरते नाही, चिपकून जाते असं पण आपल्याला वाटते। जिसे वहां से जबरन हटाना पडता आणि दृष्टी असं पडते आपलं की त्यातून दृष्टी जातही नव्हती, त्यातून आपल्याला जबरन म्हणजे खिचून आणलं होतं, खिचून बाहेर करा असं वाटत होते। क्योंकि अभी हमें अपने दूसरे गंतव्य की ओर बढ़ना था, गंतव्य मांडोर गार्डन। कारण आम्हाला त्यातून खिचून काय आणत होतं आपली दृष्टी? आपल्याला आणखी कुठे जायचं होतं? कुठे जायचं होतं? गंतव्य म्हणजे मंडोर गार्डन। कुठे? मंडोर गार्डनला। बघा, ये उद्यान मारवाड़ की पुरानी राजधानी मांडवीपुर के समीप जोधपुर नरेशों के द्वारा बनाया गया था। हे कुठे होता? मारवाड यांची पुराणी राजधानी मांडरपूर के समीप म्हणजे त्याच्या जवळ जोधपूर नरेशो जे नरेश होते त्यांनी बनवलं होतं। मांडरपूर की अपभ्रंश रूप मंडोर है आणि त्यांचं अपभ्रंश रूप काय आहे? मंडोर आहे। यहाँ बनाया गया भगवान कृष्ण का मंदिर कला की उत्कृष्टता का प्रमाण है आणि इथे भगवान जे कृष्ण आहे त्यांचं मंदिर बनवली आहे आणि त्यांची उत्कृष्टता ते प्रमाण आहे। चट्टानों को काट काट कर निर्मित सीढ़ीनुमा उद्यान दर्शनीय है आणि चट्टान जे आहे चट्टान त्यांना कापून कापून ते निर्मित सीढ़ीनुमा बनवली आहे आणि ती खूपच दर्शनीय आहे। लोक तिथे येते आणि दर्शन करते। रानी उद्यान के आगे 3 तल्लों वाली एक इमारत इसकी पहरी जान पड़ती है आणि राणी उद्योग यातून तुम्ही बघणार आहे की 3 तल्लोवाली म्हणजे 3 मंजिल जे आहे त्यांची इमारत खूपच पहरी जाण पडत आहे।
मार्ग के दोनों ओर जलाशय बने आणि मार्ग ज्या दोनासाठी, एक साठी आणि दुसऱ्यासाठी, दोघांसाठी काय बनवले आहे? एक जलाशय बनवले आहे। उद्यान में प्रवेश करते ही वहां के लोग गीत गायक अपने अपने वाद्यों पर किसी न किसी हिंदी या राजस्थानी गीत की धुन छेड़कर पर्यटकों को प्रसन्न कर उनसे कुछ दक्षिणा की आकांक्षा करते जान पडते। आणि त्यातून जेव्हा आपण आतमध्ये जाते ते तिथे उद्यानातून प्रवेश करते तेथे काय लोकगीत आहे, त्यांचा लोकगीत आहे आणि गायक आपल्या वाद्यासोबत काही हिंदी काही राजस्थानी असं धून काढतात आणि जे पर्यटक आहेत, जे लोक फिरायला जाणार आहेत त्यातून खूप प्रसन्न होते आणि त्या प्रसन्न होऊन तुम्ही दक्षिणा द्या असं त्यांना वाटते आणि काही लोक देते पण। रानी उद्योग की बाई और पहाड़ी की एक चट्टान पर वहां के वीरों ने देवताओं की विशाल मूर्तियां बनाई। तिथे काय आहे, राणीचे उद्योग आहे, त्याची बाईचे पहाडीवर चट्टानावर आहे, त्यातून जे वीर आहे त्यांनी देव ईश्वरांचा खूपच विशाल मूर्तियां बनवली आहे। चट्टान को काटकर मूर्तियों को दर्शाया गया है। चट्टान जे आहे, जे चट्टान आहे त्यातून कापून मूर्ती बनवली आहे आणि दिसली पण आहे आपल्याला। वह दृश्य अनुपम है, ते दृश्य खूपच अनुपम आहे। मांडोर गार्डन के दृश्यों से अभिभूत हम मेहरानगढ़ किले की ओर बढ़ने लगे, जो शहर के मध्य से 400 फीट ऊंची पहाड़ियों पर 20 फुट से 120 फुट की ऊंची दीवार के परकोटे से घिरा है। आणि त्यातून आपण कुठे गेले? मांडोर गार्डन। कुठे? मंडोर गार्डनला गेले आणि त्यांचं दृश्य खूपच अभिभूत म्हणजे अदृश्य आहे, कारण त्याचे जे मेहरानगढ़ किले आहे त्यातून आपल्याला कुठे जायचं आहे? शहरामध्ये। आणि शहरामध्ये 400 फीट उंची, खूपच उंची पहाडी आहे, त्यातून आपल्याला 20 फीट किंवा 120 फीट उंची दिवारला परकोटात घेरलेला आहे। म्हणजे त्या दिवालाला पूर्ण घिरेल आहे। इसका निर्माण कार्य 1459 में जोधाजी राव द्वारा कराया गया था। कोणी यांचं निर्माण केले? जोधाजी राव यांनी केले। उसके परकोटे में जगह जगह बुर्जियां बनाई गई हैं। इस किले में भव्य प्रवेश द्वारा जयपोल, लोहपोल और फतेहपोल बने हैं आणि यातून जगह जगह म्हणजे जागा जागा बुर्जी बनवली आहे आणि यातून प्रवेश करणारा द्वार जे आहे त्यातून काय आहे? जयपोल, लोहपोल आणि फतेहपोल असं बनवले आहे। जयपोल तक आते आते ही शहर नीचे रह जाता है आणि जेव्हा आपण जयपोलला जाते त्यातून शहर जे आहे खाली जात आहे और हम काफी ऊपर आ जाते हैं आणि आम्ही खूपच वर येते। दोपहर की रेगिस्तानी धूप और शाम की चमकती चांदनी में शहर का भव्य व मनोहर दृश्य यहाँ से बड़ा ही मनभावना दिखाई देता है। आणि जेव्हा दुपारी होते तेव्हा जे रेगिस्तान आहे त्यातून धूप आणि संध्याकाळची जे चांदणी चमकत आहे ते खूपच भव्य दृश्य होते आणि हा मनभावन म्हणजे मनाचा भावना उत्पन्न करायचं असे आपल्याला वाटते। ये प्रवेश द्वारा जोधाजी राव के विभिन्न वंशजों द्वारा विजय के प्रतीक रूप में बनवाए गए हैं। आणि हा जो का बनवले आहे, जे जोधा होती त्यांचा विभिन्न वंशजा आणि त्याचे जो विजय होती, जेव्हा तुम्ही विजय होणार त्यांचा प्रतीक मध्ये हे सगळं बनवले आहे। द्वारों की दीवारों पर जोहर करने वाली वीरांगनाओं के हस्तचिन्ह भी बने आणि जेव्हा तिथे जोहर करताना जे राणी होती यांची जो वीरांगना होती त्यांचा हस्तचिन्ह पण तिथे आहे। दुर्ग के अंदर कई भव्य और विशाल भवन हैं, जैसे मोती महल, फूल महल, शीश महल, दौलत खाना, फतेह महल और रानी सागर आदि। आणि त्यातून आतमध्ये खूपच विशाल भवन पण बनवले आहे। कोणकोणतं भवन आहे? मोती महल, फूल महल, शीश महल, दौलत खाना, फतेह महल आणि रानी सागर हा सगळं बनवले आहे। कहीं बैठक खाना तो कहीं दीवाने खास। कुठे बैठक खाना तर काही कुठे दीवाने खास, दीवाने आम है तो कहीं कला की प्रदर्शनी हेतु पेंटिंग्स एवं दरिया भी प्रदर्शित कई है। कुठेतरी तर कला, कुठे प्रदर्शनी असं खूपच वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कला
प्रदर्शित केली आलेली आहे. तर आज आपण काय शिकलो? आज आपण हे शिकलो, जेव्हा आपण कुठेतरी फिरायला जाते तेव्हा आपल्यासोबत आपल्यासाठी कोण कोण आहे ते आपण बघूया. आणि जे भव्य ठिकाणी आपण जातो जसं राजस्थान, श्रीहरिकोटा असं वेगवेगळ्या ठिकाणी जे दर्शनीय स्थळ आहे त्यातून आपल्याला खूपच मजे वाटते. त्यातून आपण हे एक कार्य करत आहेत की आपल्यासोबत त्यांचा जे स्मरणीय आहे त्यातून आपण काय करणार, आपला जे चित्रकार आहे त्यांना चित्र काढायचा, फोटो काढायचा आणि त्या दर्शनीय स्थळाला खूपच बारीकी बारीकी शोध घेऊन या की कसे बनवले आहे, कधी बनवले आहे आणि कशा प्रकारे बनवले, किती वर्ष लागले आहे. कारण हे जाणकारी आपल्याला खूपच उपयुक्ती आहे. इतिहास जेव्हा आपण वाचते किंवा अभ्यास करते तेव्हा हे सगळं कार्य जे आपल्याला खूपच व्यवस्थित आहे आणि त्याचा उपयोग आपण करूया. धन्यवाद.